सोलापूरमध्ये यंदा हवामानाचा आणि पावसाचा फटका बसल्यामुळे द्राक्ष उत्पादनामध्ये 25 ते 30% घट झाली। त्यामुळे सध्याच्या बाजारामध्ये द्राक्षाला आणि बेदाण्याला चांगला दर मिळतोय। द्राक्षाला प्रति किलो 70 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय, तर बेदाण्याला सरासरी 230 च्या वर दर मिळतोय। चंद्रपूर, कोरपना आणि राजुरामध्ये आधुनिक पद्धतीने लाल मिरचीची लागवड करण्यात आली आहे। यामध्ये 4 शेतकऱ्यांची मिरची युरोपियन बाजारपेठेच्या गुणवत्तेच्या परीक्षणात पास झाली। या लाल मिरचीची युरोपात मागणी मोठी आहे आणि मिरचीची निर्यात करण्यात येणार आहे। गव्हाची साठवणूक मार्च महिन्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, तर घाऊक व्यापाऱ्यांसाठी असलेली पूर्वीची 1000 टनाची मर्यादा कमी करून ती 250 टन इतकी करण्यात आली आहे। पुढील 15 ते 20 दिवसात रब्बी हंगामातील गहू बाजारामध्ये येणार आहे। बाजारामध्ये नवीन ज्वारी दाखल झाली आहे। आरोग्याच्या दृष्टीने या ज्वारीच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। व्यापारी जुनी ज्वारी आणि नवीन ज्वारी म्हणून विक्री करतात। यामुळे दोन्ही ज्वारींच्या दरामध्ये तफावत आहे। सध्या बाजारामध्ये ज्वारीला प्रति क्विंटल 4000 चा दर मिळतोय। अकोल्यामध्ये यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। जिल्ह्यामध्ये ज्वारीची एकूण 450 हेक्टरवर लागवड करण्यात आली, त्यामुळे यंदा ज्वारीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। पुणे बाजार समितीमध्ये शिवरात्रीनिमित्त रताळ्याची आवक सुरू झालेली आहे आणि कराड, बेळगाव, कोल्हापूर या भागामधून रताळ्याची आवक झाली आहे। रताळ्याला 10 किलोला 250 ते 400 रुपयाचा दर मिळतोय। संपूर्ण देशभरात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे आयातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। ऑस्ट्रेलियामधून जवळपास 11 लाख टन हरभरा आयातीला मंजुरी देण्यात आली होती। दरामध्ये वाढ होण्याचा अंदाज असल्यामुळे आयात करण्यात आली होती, मात्र दरामध्ये अपेक्षित वाढ झाली नाहीये। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील सोयाबीन काढणीला वेग आलेला आहे, पण शेतकरी अजूनही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीयेत। पारंपरिक पद्धतीचा वापर करतात। यंत्राचा वापर न करता स्वतः किंवा मजुरांच्या सहाय्याने सोयाबीनची काढणी करतात। जालन्यामध्ये 10 फेब्रुवारीपासून सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र बंद आहे। वेबसाईटमधील तांत्रिक बिघाडामुळे कापसाची खरेदी बंद झाली आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला कापूस आता खुल्या बाजारामध्ये कमी दरात विकावा लागतोय। अकोल्यामध्ये यंदा भुईमुग पिकाची कमी लागवड करण्यात आली। जिल्ह्यामध्ये भुईमुगाचे सरासरी 5000 हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी भुईमुग पिकाची लागवड जेमतेम 600 हेक्टरवर झाली आहे। हिंगोलीमध्ये पाणी टंचाईचे चटके बसायला सुरुवात झालेली आहे। हिंगोलीच्या सिरसम परिसरामध्ये विहिरीची पाणी पातळी खालावली आहे, त्यामुळे या पाणी टंचाईचा फटका फळबागांना बसतोय। या भागामध्ये असलेल्या सीताफळाची बाग पाण्याअभावी पूर्णपणे सुकून गेली आहे। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विदारक परिस्थिती निर्माण झाली तर अजून पुढे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। खानदेशातील केळी बाजारामध्ये सध्या स्थिरता आहे। दर 1800 ते 2100 रुपये प्रति क्विंटल आहे। निर्यात कमी असल्यामुळे दरामध्ये फारसा बदल झाला नाहीये। पुढील आठवड्यात तापमान वाढल्यामुळे आवक वाढण्याची शक्यता आहे। सध्या प्रतिदिन 34 ते 45 ट्रक केळीची आवक होतीये।